हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशात सगळे मजेत ना? श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. जरा उशीरच झाले कारण माझी सकाळच आज उशिरा झालेली आहे. आज सगळ्यांना सुट्टी असल्या कारणाने चला म्हटलं पटापट आवरून घेऊया कारण जायचं आहे बाहेर. माझा गॅसचा प्रॉब्लेम झाला. ह्या काय झालंय, कमी केला ना की जातोय गॅस. रिपेअरिंग वाल्याला बोलवलं तर तो बोला सध्या मला टाइम नाही असेल तेव्हा येतो, जरा निवांत सर्व्हिसिंग करायला लागेल तिची. मग तव्याखाली ना कमी गॅस केल्यानंतर कधी कधी गॅस आपोआप जातो आणि मला कळत पण नाही. सारखं बघायला लागतं मग वापरून काय चाललंय. तर जरा मैत्रिणींसोबत बाहेर जाणार आहे. आज मैत्रिणींना वेळ द्यायचं ठरलेलं आहे. हे लाटणं बघा ना, मी आणलेलं ना तर त्या व्यक्तीने मला सांगितलं सागाचं आहे. पूर्ण असं चॉकलेटी कलरचं होतं, मस्त. आणि घासलं म्हणजे धुतलं ना आणल्यावर, आपण धुतो ना वापरायच्या आधी, त्याचा पूर्ण कलर गेला आणि हा असा कलर झालाय. फसवलं त्याने मला. आणि हा पोळपाटासोबत जे लाटणं भेटले ते काय मला आवडत नाही, असं खूप बारीक आहे आणि मला जरा याची तर सवय झाली. काय असं नाही, चपाती तेल भरून करायचं म्हटलं ना की गॅस वाया जातो. म्हणून मी काय करते, आधी सगळ्या चपात्यांचे उंडे करून घेते, तेल वगैरे त्याला लावून घेते, मग चपात्या लाटायला सुरुवात करते. ते बरं पडतं, गॅस वाया जात नाही. या केसमध्ये गॅस वाया जातो. बघा आता गॅस चालू राहील माझं चपाती होईपर्यंत. इकडे मेथीची भाजी बनवली आहे. हे शूट करायचं होतं मला, म्हणून चॉपिंग वगैरे करून ठेवलेलं आणि मग नंतर भाजी बनवायला घेतली कारण थोडी रेसिपी शूट करायची होती. कारण वेगळ्या पद्धतीने जरा बनवली होती, म्हणून तुम्ही पण ट्राय करा रेसिपी बघून जेव्हा पोस्ट करेन तेव्हा. मॅडम आल्या आहेत, दमलेत भरपूर. तुझीच वाट बघते जेवायला. किती वाजता गेलेली ग? मी 9ला गेलो. दादासोबत गेली. त्याला पहिली सोड मला हायवे बस येईल. बस सुटायलाच आली होती. बस अशी आली आणि आम्ही अशी थांब. मी लगेच हात केला आणि थांबले. नाही तर ट्रेनने जायला लागलं तेवढं लांब चालायचं. हे काय आहे ग? हे पॉवर बँक. अरे एक प्रॉब्लेम झाला सांगा. मी जेवून घेतो, मॅडम आमच्या आलेल्या आहेत. पहिले चपाती भाजी मग डाळ भात असा आमचा प्रकार आहे. सगळं एकसाथ घेत नाही आम्ही. गर्दी होते ताटात. ताटात गर्दी होते. कशी झाली ग भाजी, जरा खाऊन बघ. दिसते का चांगली? चांगलं आहे. तूप टाकलंयस? चांगलं. आज मी शेंगदाणे घातलेत आणि मिरचीचा ठेचा घातलाय. उमा मावशीच्या घरी गेलेली ना तशी. छान वाटतंय ना? चला खाऊया, मी पण खाते भाजी माझी. चला आम्ही जेवून घेतो, तुम्ही पण जेवून घ्या. मला अजून खूप काम आहेत. कपडे भिजत घातले टब्बर, ते धुवायचे. या मॅडमचं काय आता झोपतील त्या. आहे बघा, रेडी झाली आहे बाहेर जाण्यासाठी. पण इकडे ही तयारी चालू आहे कसली, तर मिस्टरांना जायचं आहे पार्टी करायला. कुठे? डॅमवरती जाणार आहे ते. चिकन वगैरे बनवणार आहेत. मग मला म्हटले सगळे मसाले वगैरे काढून ठेव, सगळ्या वस्तू काढून माझ्या पिशवीमध्ये भरून ठेव आणि मग जा. काय आता ऑर्डर आहे तर आवरायलाच पाहिजे, त्यांना सगळं पाहिजे सगळं काढून ठेवते, म्हणजे ते येतील आणि लगेच निघतील. चिकन बनवण्यासाठीची तयारी, इकडे आलं लसूण पेस्टची तयारी चालू आहे, इकडे चहा दूध चालू आहे. असं ना, बाईला कुठेही जायचं असू द्या तरी घरातलं काम काही सुटत नाही. घरातलं आवरून जावंच लागतं. बायकांची व्यथा कोण ऐकणार? प्रॉब्लेम नाही तो असला की. हा बरोबर. आम्ही चाललो आज कुठे फिरायला चाललो. पिक्चर बघायला चाललो आम्ही. सांगितलं लगेच पिक्चर बघायला चाललो. काकी घेऊन चाललेत आम्हाला. आणि घेतलं आणि तिकीट आहे. नाही. तर मी, काकी आणि राधिका ती आता ऑटो पकडली आणि आता आम्ही चाललो आहे मूवीला. तर आम्ही चाललो आहे केरला स्टोरी 2 बघायला. हा मूवी सगळ्यांनी बघितला पाहिजे, लेडीजने मेन म्हणजे मुलींनी, खास मुलींनी बघितला पाहिजे. हा मूवी खरंच बघण्यासारखा आहे, मुलींनी नक्की बघा. आणि आमच्या मुलींना नेलं नाही, जरा चुकलंच आमचं. आज वेटिंगला आहे ना आपण. मूवीची स्टोरी एक नंबर होती खरंच, त्यातून खूप घेण्यासारखं होतं.
मुलींनी तर घेतलंच पाहिजे. खरंच मुलींनी हा मूवी बघितलाच पाहिजे. तर तुम्ही तुमच्या मुलींना नक्की हा मूवी दाखवाच. खूप सुंदर मूवी आहे आणि म्हणतात ना 16-17 वर्षाच्या मुलींनी त्या वयातल्या वाढत्या वयातल्या मुलींनी नक्की हा मूवी बघितला पाहिजे. ज्यांनी हा मूवी बनवला ना त्यांना सॅल्यूट. एक नंबर मूवी आहे. खूप चांगला संदेश दिला आहे समाजाला. आणि इकडे बघा, इकडे आहो त्यांचे भाऊ, त्यांचे फ्रेंड सगळे मिळून डॅमवरती गेलेले आहेत जेवण बनवण्यासाठी. त्यांची आज पार्टी आहे डॅमवरती. त्यांनी चिकन बनवलं आहे, मस्तपैकी राईस बनवला आणि तिकडेच जेवलेत मस्त छान. बघा कसे तिकडेच जेवतात, टॉर्च वगैरे लावून, गरम झालेले आहे मस्त टी शर्ट वगैरे काढलेत. मस्त चिकन राईस बनवलं, चिकन बनवलं, रस्सा आणि राईस बनवलेला. तर चला आता मूवी संपलेला आहे. जवळजवळ 9:30 झाले, 7चा शो होता आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. आज काय आहूंची बाहेर पार्टी म्हटल्यानंतर मला स्वयंपाकाचा जास्त ताण नाही आहे. दुपारचं जेवण आहे कारण दुपारी जेवायला आहू नव्हते आले, यश नव्हता, त्याच्यामुळे दुपारचं उरलेलं आहे. आता मला काही जास्त टेन्शन नाही घरी जाऊन. चला आता घरी जाऊया. मंडळी डॅमवरती जेवण बनवलेलं आहे आणि भांडी घरी घासायला आलेली आहेत. बरं झालं नशीब टोपाला आलं वगैरे घेतलं होतं, नाही तर मग काय खरं नव्हतं टोपांचं. चला भांडी घासूया. जेवण तर झालेलं आहे आमचं, पण जाताना पण काम होतंच, आवरून गेली, आल्यावरती पण काम आहेच. काम काही चुकत नाही, बाहेर झाले तर अजून कुठे जा, घरची कामं करावीच लागतात. म्हटली होती डॅमवरती टोप आता मला घासायला लागतील, पण माझ्या लेकीने घासलेत. ही मुलगी असली ना की अशी हेल्प होते, म्हणजे मुलगी असली की असं सुख मिळतं बाईला. सगळं माझ्या लेकीने सगळी भांडी घासली आहेत. काळे टोपण घासते बिचारी, फक्त चांगले चांगले ड्रेस घालून शायनिंग मारत नाही ती, अशी काम पण करते ती. तिथे जरा पोटात दुखते, मी म्हटलं मी घासते तर म्हणते नाही नाही माझं पोटात दुखते, जरा माझं मन डायवर्ट करते. ते ओव्याचं पाणी बनवून ठेवलंय, पोटात दुखते म्हणून. पण म्हणते पहिली भांडी घासते आणि मग मी तिला तिथे थंड होत चाललं ते पिऊन घेईन, आता मग उपयोग नाही. नसेल तर माझं राहू दे, मी सकाळी बघेन. आजचा व्लॉग इकडेच संपवते. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.